दरवर्षी 15 ते 20 टन सुपीक माती तुमच्या शेतातून वाहून जाते आणि याचं कारण कदाचित तुम्हालाच माहीत नाही. होय, आपण करत असलेली नांगरणीचं यामागचं कारण असू शकतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. खोल नांगरणी आणि विना नांगरणी शेती यामधील खरा फरक. आपण सगळे पिढ्यानपिढ्या नांगरणी करत आलो आहोत. आपल्याला नेहमी वाटतं की नांगरणी केली की माती भुसभुशीत होते आणि पीक चांगलं येतं. पण थोडा विचार करा, ही पद्धत खरंच आपल्यासाठी फायदेशीर आहे का? जेव्हा आपण खोल नांगरणी करतो तेव्हा मातीचा वरचा सुपीक थर पूर्णपणे उघडा होतो आणि पाऊस आला की हीच माती वाहून जाते आणि हळूहळू जमिनीची ताकद कमी होत जाते. काही संशोधनानुसार दरवर्षी एका एकरातून 15 ते 20 टन माती वाहून जाऊ शकते. यासोबतच नांगरणीसाठी आपल्याला मोठा खर्च देखील करावा लागतो. यामध्ये डिझेल, मजुरी आणि वेळ यामध्ये एका एकरासाठी साधारणतः 1,500 ते 2,000 रुपये खर्च होतो. पण एवढा खर्च करूनही आपल्याला दीर्घकालीन फायदा मिळतो का? हा मोठा प्रश्न आहे. आता थोडंसं वेगळं पाहूया. झिरो टिलेज म्हणजे माती न उकरता शेती करणे. या पद्धतीमध्ये आपण थेट बियाणे पेरतो आणि मातीला छेडत नाही. या पद्धतीमुळे मातीची रचना जपली जाते आणि मातीतील सूक्ष्मजीव जिवंत राहतात. ओलावा जास्त काळ टिकतो आणि पाण्याची बचत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नांगरणीचा खर्च देखील पूर्णपणे वाचतो. आणि शेतकरी मित्रांनो, हळूहळू ही पद्धत वापरल्यास उत्पादनातही सुधारणा दिसून येते. अनेक शेतकरी आता या पद्धतीकडे वळत आहेत आणि चांगले परिणाम मिळवत आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच नांगरणी पूर्णपणे बंद करा, पण थोडा बदल करून काही भाग झिरो टिलेज वापरून तुम्ही फरक अनुभवू शकता. शेतकरी मित्रांनो, शेवटी एकच सांगू इच्छितो, आपण आपल्या जमिनीचे रक्षण केलं तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील. आज निर्णय तुमच्या हातामध्ये आहे, माती वाचवायची की गमवायची. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.